चिकन स्वच्छ धुवून घेतलंय, त्याच्यासाठी मीठ घेतलेलं आहे आपण. मीठ टाकून घेते मी आता त्याला, आणि हळद घेतलेली आहे, हळदही टाकून घेते. आता ते आपण हळद मीठ छान चोळून घेऊ मस्तपैकी. आता त्याला लावून घ्यायचं. वाटण काढते. आलं घेतलंय, खोबरं घेतलंय, लसूण खोबरं आलं ही चिकनच्या भाजीसाठी, आणि कांदे बी घेतलेले आहे, आणि 2 टमाटे घेतलेले आहेत ना. हे आपण आता बारीक करून घेऊ मिक्सरला. आता बारीक करते पहिलं मिक्सरला. थोडीशी कोथिंबीर घेऊ वाटण्यासाठी, तेही वाटून घेऊ. आपण चुली पातेलं ठेवलंय, त्याच्यामध्ये तेल टाकलंय. आता तेल गरम झालं ना, ते आपण आता कांदा टाकून घेणार आहे. कांदा टाकते तळण्यासाठी. आता कांदा छान तळून घ्यायचा आहे आपल्याला. आता तमालपत्र टाकले आपण 2-4, आणि आलं लसूण खोबऱ्याचं वाटण टाकलेलं आहे परतण्यासाठी. आता छान, आता ही छान परतून घेऊ. घरचा मसाला घेतलाय आपण, तिखट लागतंय तसं आपण घ्यायचा. 1 चमचा आता मिरची पावडर घेतलेली आहे. आणि आता आपण चिकन मसाल्याचे पाकिट आणलेले आहेत ना, ते ही 2 पाकिट घेतलेत चिकन मसाला विकतचे. तो मसाला आपण आता छान परतून झालेला आहे, त्याच्यामध्येच आपण हा मसाला परतण्यासाठी टाकलेला आहे. आता छान परतून घ्यायचा. आता परतूनच घ्यायचा. तेल सुटोपर्यंत परतायचा. त्याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकलेले आता 2 चिरूनच, तो हलवून छान परतून घेऊ आपण तेल सुटेपर्यंत. मसाला आता छान परतलेला आहे ना, त्याच्यात चिकन टाकून घेऊ आपण. आणि चिकन आता हळद मीठ लावून ठेवलेलं होतं ना आपण, त्याला पाणी सुटलंय, तेही सगळं टाकून घेऊ त्याच्यामध्ये, आणि छान हलवून घेऊ. चुलीवर जाळ तर एवढा छान लागलाय ना, एकसारखा लागलाय चुलीला. ते छान हलवून घेऊ. आता परतून घ्यायचं. लगेच पाणी बिणी काही टाकायचं नाही, छान परतायचं असं वाफेवरती. आपण आता ह्याच्यावर झाकण ठेवू, एक वाफ काढून घेऊ आपण त्याची. आता ताट काढून घेतलंय. आता एक वाफ झालेली काढून त्याला, तेही छान आता परत हलवून घेऊ. पाणी काय आपण टाकलेलं नाही अजून, ताट ठेवूनच घेतलेलं होतं त्याला. परतूनच घ्यायचे आपल्याला. परत आता आपण ताट ठेवून घेणार आहे. वाफ देऊन घेतलेलं आहे परत.
आता आपलं पाणी गरम झालेलं आहे वरचं, ते टाकून घेऊ त्याच्यामध्ये. बघा किती छान पाणी टाकल्याच तरी आले. आता छान हलवून घेऊ, एकत्र होईल म्हणजे मसाले सगळे खाली वर करून. भाजी आपली आता 30 मिनिटं झाली ना, त्यामुळे भाजी झालेली आहे. आता आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेणार आहे छानपैकी. आणि आता आपण भाजी झाल्यामुळे उतरून घेणार आहे खाली. आता आपण पराठे भाजायला घेतलेले आहेत. आपण पराठे भाजून घेऊ छान बटर लावून. रिवण चांगलं झालंय का? हा चांगलं. दादा दिसा ना आमचं अंधारात बसले.